अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे. आजचा जो विषय आहे की एक जणांनी मला मेसेज केला होता की त्यांच्या शेजारी किंवा त्यांच्या मैत्रीण असेल, कोणी असेल, त्यांनी धनलक्ष्मी कुंचन असेल, यंत्र घेतला असेल आणि आपल्याला महाराजांची सेवा महत्वाची आहे का हे यंत्रतंत्राची सेवा महत्वाची, याच्यावर मी माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मला फोन आला होता की गुरुजी, एका त्यांचे जे शेजारी होते त्यांनी धनलक्ष्मी कुंचन असेल ते घेतलं, यंत्र असेल ते घेतलं आणि ते घेतल्यानंतर मग त्यांचे जे नवरा होता तो म्हणजे की त्यांची बायको म्हणत होती की आम्हाला पण घ्यायचं. त्यांचे असे वाद चालू होते. मग खरंच घेणं गरजेचं आहे का? धनलक्ष्मी कुंचन घेतलंच तर तुमचं घर होणार आहे किंवा काही गोष्टी होणार आहे का? किंवा यंत्रतंत्र घेतल्यानेच या गोष्टी होत असतात का? खरं काय आहे, वास्तव काय आहे? आपण मागं पण व्हिडिओ केले होते भरपूर, आता पण आपण व्हिडिओ करतोय. म्हणून उघडा डोळे बघा नीट. म्हणून या व्हिडिओमध्ये मला एकच गोष्ट सांगायची, आपण प्रॅक्टिकली विचार करूया. तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असणार, काही काही नवीन असता, हौशे नवशे गवशे खूप जण असतात, नवीन नवीन येतात. महाराजांची सेवा आपण जेव्हा करतो किंवा महाराज आपल्याला समजतात, तर श्री स्वामी समर्थ महाराज त्यांनी कधीही, आपण पूर्ण स्वामी चरित्र वाचा, गुरुचरित्र वाचा, नवनाथ पारायण वाचा, तुम्ही कोणतंही पारायण, कोणतंही दुर्गा सप्तशती वाचा, कशातही हे कुंचन सेवेबद्दल कुठेही माहिती नाहीये आणि यंत्रतंत्राबद्दल कुठेही उल्लेख नाहीये. कुठेही उल्लेख नाहीये. स्वामी चरित्रामध्ये उल्लेख दाखवा मला, नाहीये. गुरुचरित्रामध्ये पण उल्लेख नाहीये, कुठेच उल्लेख नाहीये. मग आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या देवीचा टाक आणि खंडोबाचा टाक, म्हणजे देवी आणि खंडोबा हे दोन महत्वाचे. हे दोन आपण देवघरात न ठेवता ह्या बाकीच्या गोष्टी, म्हणजे शेजारच्याने घेतलं म्हणजे आपण घ्यायचं आणि त्यांनी घेतलं म्हणजे आपण घ्यायचं, असं खूप जण करतात. म्हणून याच्यामध्ये प्रॅक्टिकली जर विचार केला ते कुंचन सेवा, हे बघा, कुंचन सेवा किंवा कोणत्याही सेवेला माझा विरोध नाहीये, समजून घ्या. माझा विरोध कशाला आहे? एक जण गरीब होते, ते खूप गरीब आहे, त्यांना 2 टाइम जेवायचा पण प्रॉब्लेम आहे. पण गरीब असताना पण त्यांच्या घरचे जे म्हणते की आम्हाला घ्यायचं, तरी पण त्यांचं नवरा बायकोमध्ये त्यांचे वाद झाले, तरी पण त्या महिलांनी घेतलं आणि सेवा नाही, काही नाही, नुसतं घेऊन काय करायचं? म्हणजे आपल्याला महाराजांची सेवा महत्वाची आहे का हे ह्या वस्तू महत्वाच्या आहे? मला कमेंट करून सांगा तुम्ही सगळ्यांनी. महाराजांची सेवा महत्वाची आहे की ह्या वस्तू महत्वाच्या आहे? कोणत्याही वस्तूमध्ये तुम्ही कुंचन पण येऊ शकतं. हे जे आता जे सोशल मीडियावर जास्त चालू आहे बघा, महाराजांचं सांगतच नाही. पहिली गोष्ट, महाराजांचा त्यांना अभ्यास करायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी फक्त नामस्मरण सांगितलेलं आहे. फक्त नामस्मरण, गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र पारायण, एवढ्याच गोष्टी. माझ्या आयुष्यामध्ये तर माझ्या ह्याच्यामध्ये मी कधीच ते कुंचन मी कधीच कोणाला सांगत नाही. मला पण असे भरपूर कॉल आलेले की तुम्ही सांगा, नाही, कधीच नाही. कुंचन नाही, श्रीयंत्र नाही, यंत्रतंत्राच्या नादी लागायचंच नाही कधी. माझ्या स्वतःच्या घरी असे कोणतेही यंत्रतंत्र नाही. काय होतं, माणूस फसतो, माणूस भुलतो आणि माणूस दुसऱ्यावर विश्वास ठेवला की माणूस फसतो. एक सेविकरीत आहे, त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता. त्यांच्या घरामध्ये सगळे यंत्र, सगळे कुंचन आहे. त्यांच्याकडे सोन्याचं कुंचन, चांदीचं कुंचन, पत्राचं कुंचन, सगळे कुंचन त्यांच्याकडे. सेवा नाही, काही नाही. घरामध्ये ते म्हणतात आम्हाला पैसा पाहिजे. असे यंत्र तंत्र ठेवून जर पैसा भेटला असता तर आपण कशाला, सगळे श्रीमंत झाले असते. लक्ष्मी ही कधीही तुमच्या अशा यंत्रतंत्रावर येत नाही, कधी लक्षात ठेवा. लक्ष्मी असते, लक्ष्मी
लक्ष्मी म्हणजे पैसा, संपत्ती. ही जी लक्ष्मी असते ना, ही अशावर नाही, लक्ष्मी कर्मावर येत असते. आपलं कर्म कसं स्वच्छ आहे, आपलं मन कसं स्वच्छ आहे, आपण कसे स्वच्छ आहोत, आपलं कार्य कसं चांगलं आहे, आपण दुसऱ्याला फसवतो का, ह्या गोष्टी बघितल्या जातात. म्हणून तुम्ही ना, आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो ना, तर आपण ह्या यंत्र तंत्र कुंचनापासून थोडं दूर राहायला पाहिजे. काय होतं, लोक आपल्याला भरून टाकतात की हे घेतल्याने हे होतं, ते घेतल्याने ते होतं. असं काहीच होत नसतं. तुम्ही सेवा केल्याने होत असत. मग तुम्हाला यंत्रतंत्र कुंचन पाहिजे, यंत्रतंत्र पाहिजे का, महाराजांची सेवा पाहिजे? तुम्हाला पैसाच पाहिजे ना, तुम्हाला 1 रुपया खर्च न करता मी दिलेली काही सेवा आहे, ती जे मी आता ह्या सेवा सांगतो तुम्हाला, त्या जर सेवा तुम्ही बरोबर 90 दिवस केल्या, त्या 90 दिवस तुम्ही मनापासून ह्या सेवा केल्या, तर तुम्हाला कोणतंही यंत्र कुंचन घ्यायची गरज नाही. गरज नाही तुम्हाला. कोणत्या सेवा आहेत त्या? सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये अधिष्ठान असावे स्वामींचे. महाराजच आपल्यासाठी लक्ष्मी आहे, हे लक्षात ठेवा. शाश्वत लक्ष्मी आपण विसरतो, म्हणजे महाराजांना विसरतो आणि त्या कुंचन यंत्रतंत्राच्या मागे लागतो. हे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले अधिष्ठान असावे स्वामींचे. आपल्या देवघरामध्ये महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती, नाही घेतली मूर्ती, फोटो ठेवा. महाराजांना 2 टाइम नैवेद्य दाखवा, 2 टाइम जेवण दाखवा महाराजांना. साधा आपण वरण भात भाजी पोळी जे खाणार असेल ते, नॉन व्हेज सोडून. दुसरी गोष्ट, रोज महाराजांचे 3 अध्याय, स्वामी चरित्र असेल, 11 माळी असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, श्री सुक्त असेल, पुरुष सुक्त असेल, लक्ष्मी गायत्री मंत्र असेल, एवढी सेवा करायची फक्त, बस. तुम्ही रोज व्यंकटेश स्तोत्र, श्री सुक्त, पुरुष सुक्त हे 7-7 वेळा किंवा 11-11 वेळा किंवा 3-3 वेळा किंवा 1 वेळा जरी म्हटलं, तर घरामध्ये तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम, जे अडचणी असतात त्या अडचणी मोकळ्या होतील. तर तुम्ही म्हणणार मग ते यंत्रतंत्र घ्यायचीच गरज आहे का? काही गरज नाही. माझं मत असं आहे की जिथे महाराज असेल ना, तिथे काय गरज बाबा. महाराज म्हणजे संपत्ती, महाराज म्हणजे लक्ष्मी आपल्यासाठी. जे महाराजांना मानतात ते लक्षात ठेवा. दत्त महाराज असेल, स्वामी महाराज असेल, महाराजांनी, श्री स्वामी समर्थ महाराजांनी पण सांगितलं की सेवा महत्वाची, भक्ती महत्वाची का संपत्ती महत्वाची? आपण महाराजांच्या सेवेपासून लांब जातोय, हे अशा वस्तूपासून लांब जातोय आपण, हे लक्षात ठेवा. या अशा वस्तूंपासून थोडं लांब जातोय आपण. कोणी तुमच्या शेजारी पाजारी कोणी घेतला असेल त्यांना घेऊ द्या, त्यांना काय करायचं करू द्या, पण दुसऱ्यांची बरोबरी आपण करायची नाही. आपण सुज्ञ आहोत. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधीच सांगितलं नाही की यंत्र घ्या, त्या धनलक्ष्मी कुंचन घ्या, असं कधीच महाराजांनी सांगितलं नाही. कधीच नाही सांगितलं. पहिले कधी मागच्या 5 वर्षांमध्ये किंवा मागच्या याच्यामध्ये मला कधीच दिसलं नाही अशा गोष्टी. आताच हे युट्यूब किंवा इंस्टाग्रामवर जास्त सुरू आहे अशा गोष्टी. त्यापेक्षा गुरुचरित्र पारायण करायचं, नवनाथ पारायण करायचं, स्वामी चरित्र वाचायचं, दुर्गा सप्तशती वाचा, कुंकुमार्चन करा. दुर्गा सप्तशती वाचल्यानंतर आपल्याला आयु, आरोग्य, ऐश्वर्य, सिद्ध सगळं प्राप्त होतं. मग फक्त ते वस्तू, आपला एक हट्ट असतो लहान मुलांचं कसं असतं, नाही ही गाडी पाहिजे, ती गाडी पाहिजे. तसं सगळ्या महिलांना, माता भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे, मी कोणत्याही कुंचन किंवा याला विरोध करत नाहीये. माझं मत एकच आहे, महाराजच आपल्यासाठी संपत्ती आहे, महाराजच आपल्यासाठी लक्ष्मी आहे. म्हणून महाराजांची सेवा जास्त प्राथमिकता द्यायला पाहिजे. देवघरामध्ये देवीचा टाक, खंडोबाचा टाक तो ठेवा. तो आपल्या देवघरात नसतो आणि बाकीचेच यंत्र तंत्र जास्त असतात. म्हणून या यंत्र तंत्राच्या नादी लागू नका. मागच्या वेळेस पण मी तसा व्हिडिओ केला होता, तो व्हिडिओ डिलीट करून टाकला, पण यावेळेस नाही होणार तो. म्हणून माझं मत एकच असतं की प्रत्येकाने फक्त महाराजांची सेवा करावी, दुसरं काही नाही. तुम्ही मठामध्ये जाणार, केंद्रामध्ये जाणार, तर तिथे हे घ्या, ते घ्या, ते घ्या, अशा नवीन नवीन वस्तू आल्या आहे की ज्या वस्तू मला पण नाही माहिती, नवीन वस्तू आहे.
पण महाराज आपले लक्ष्मी, महाराज ज्यांच्या घरामध्ये महाराज असतील ना त्यांच्या घरामध्ये ऐश्वर्य, आयु, संपत्ती सगळे. पण महाराजांमध्येच लक्ष्मी. महाराजांकडे बघितलं, कपडा पण नाही महाराजांकडे. विचार कर, कपडा आहे का? गळ्यात काहीच नाही महाराजांच्या. मग जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये होते त्यांनी तेव्हा सांगितलं असतं सगळ्यांनी घ्या. तसं नाहीये. कोणतीही वस्तूच ना, कोणती यंत्र असेल, कोणतेही यंत्र, कोणतीही वस्तू ही जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा तसं महत्व असतं, आणि ती नाही घेतली काही फरक नाही पडत. लक्षात ठेवा, फरक नाही पडत काहीच. माझ्या स्वतःच्या घरात नाही, मी माझं स्वतःच सांगतो, माझ्या स्वतःच्या घरात नाही. देवीचा टाक, खंडोबाचा टाक, कुलदेवत, बस. सेवा करणं महत्वाचं आहे. म्हणून अशा गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुमच्या समोर किती जण आले, ते कुंचन सोन्याचं सांगितलं, चांदीचं सांगितलं, काही सांगितलं, त्या भानगडीत पडायचं नाही. आता ज्यांनी घेतलं त्यांचं काय, दादा आम्ही घेतलं, आम्ही आता काय करायचं? आता इतरांना घेण्यासाठी हे करा, घेतला असेल सेवा करा. पण लक्षात ठेवा, कोणतेही यंत्र असतं ना, यंत्र असेल काय असेल, ते आपल्या घरामध्ये ठेवताना, आता समजा तुम्ही महामृत्युंजय मंत्र घेताय, महामृत्युंजय मंत्र यंत्र घेताय, पण आपल्या घरामध्ये महादेवची पिंड आहे, त्या आवश्यकता नाही. तुम्ही म्हणताय आम्ही देवीचं यंत्र घेतोय, दुर्गा देवीचं यंत्र घेतोय, कोणतंही कुंचन घेतोय, पण तुमच्या देवघरामध्ये देवीचा टाक असेल तर त्या यंत्राचा फरक जाणवत नाही. मला सांगा, आई मोठी का मुलगा मोठा? कमेंट करून सांगा, आई मोठी का मुलगा मोठा? आई मोठी का मुलगी मोठी? आईच मोठी असते. आई म्हणजे काय? आपली कुलदेवता. मुलगी म्हणजे कुंचन. लक्षात ठेवा, आई मोठी का मुलगी मोठी, त्याच्यासाठी ज्या कुलदेवता आहे ना ती महत्वाची. आपल्या घरामध्ये कुलदेवता, कुलदेवत हे दोन गोष्टी ठेवा. देवघरामध्ये सगळ्या ठिकाणून आणलेल्या गोष्टी देवघरामध्ये ठेवू नका. उघडा डोळे बघा नीट व्यवस्थित. कुठेही जातो आपण, ह्या देवात जा, त्या देवात जा, हे आण, ते आण, ते आण, ते आण, धान्याचा पण आण, काही आवश्यकता नाही. ते एवढं सगळं हत्ती आणा, काही आवश्यकता नाही. आपल्याला हत्ती नको, कुंचन नको, न यंत्र नको. आपल्याला फक्त महाराज महत्वाचे. महाराजांशिवाय दुसरं काही नाही. आपल्या आयुष्यामध्ये महाराज महत्वाचे. महाराजांना 2 टाइम नैवेद्य दाखवायला पाहिजे. आपण 2 टाइम महाराजांना नैवेद्य पण दाखवत नाही, आणि आपण यंत्र, तंत्र आणि कुंचनच्या नादी लागतो. हे लक्षात ठेवा. म्हणून महाराजांना 2 टाइम नैवेद्य दाखवायचा, जमलं तर आरती करावी, आणि महाराजांची सेवा आहे ती सुरू ठेवायची. आपण श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र ह्या गोष्टी सेवा जर रोज केली, आपल्याला कोणत्याही साहित्याची गरज लागणार नाही. लागणार, आपल्याला कोणत्याही साहित्याची गरज नाही. आपल्याला अजून कोणते काही नवीन साहित्य असेल तर मला कमेंट करून सांगा, त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो. हे जे आपण करतो हे महाराजांच्या इच्छेने करतो. मला कोणत्याही गोष्टीला विरोध करायचा विषय नाहीये. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण आपण आपले डोळे उघडले पाहिजे. आपल्या घरामध्ये एखादी वस्तू घेण्यासाठी आपण नवऱ्यासोबत भांडतो, वडिलांसोबत भांडतो, कोणासोबत भांडत असेल की नाही, ही वस्तू घ्या, कुंचन घ्या, यंत्र घ्या, काही गरज नाही तसं. म्हणून घरामध्ये वादविवाद, भांडणं करू नका. मला एका सेवेकरी दादाचा फोन आला होता की दादा त्यांची बायको ऐकत नाही, सेवेकरी दादाची बायको ऐकत नाही की हे घ्या, ते घ्या, ते घ्या. त्याच्यामुळे अशा वस्तूंच्या नादी लागू नका, अशा गोष्टी घेऊ नका. आपली सेवा बरी, आपण बरी. तुम्हाला काही गोष्टी करायच्या ना, आता नवनाथ पारायण करा, गुरुचरित्र पारायण करा, गाणगापूरमध्ये करा, गाणगापूरमध्ये 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करा, सेवा करा, भक्ती करा. सेवा महत्वाची, नामस्मरण महत्वाचे. बाकी या वस्तूला काही नाही, काही अर्थ नाही या वस्तूला. नुसत्या वस्तू आणून घरामध्ये ठेवायच्या काहीही गरज नाहीये. आपले पैसे वाया जाणं, आपल्या सगळ्या गोष्टी वाया जाणं. म्हणून उघडा डोळे बघा नीट. खूप जणांना जर नाही पडत असेल तुम्ही तशी कमेंट करू शकता, काही फरक नाही पडत. माझं मत मला सांगायचंय. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.